जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांच्या अनुषंगानं उद्याच्या 7 तारखेला होणाऱ्या निवडणुकीमध्ये संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष वेधून घेणारी अशी निवडणूक म्हणून सातारा तालुक्यातील खेड जिल्हा परिषद गटाकडे पाहिले जाते। आज या निवडणुकीकडे पाहत असताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी आपल्यासमोर विशद करू इच्छितो ती म्हणजे जिथं आरक्षण तिथं मीच, अशा पद्धतीनं आरक्षणावर जणू दरोडाच टाकतात की काय, अशा पद्धतीनं हे काम चाललेलं आहे। हे बघताना इथल्या सर्वसामान्य जनतेला हे सगळं कळून चुकलेलं आहे। त्यामुळं खेड जिल्हा परिषदेचा खरा भूमिपुत्र असणारा कामेश कांबळेच्या पाठीमागे संपूर्ण जिल्हा परिषद गटातली सर्व समावेशक जनता, सर्व बहुजन समाजातील असतील, सर्व स्तरातील लोक कामेश कांबळेच्या पाठीमागे उभे आहेत हे दिसून येत आहे। जसजशी निवडणूक जवळ येत जाईल तसतसे अनेक प्रलोभनांना, अनेक युक्त्याकुलुक्त्यांना ऊत आलेला आहे। मात्र आपल्याला लक्षात येईल की सातारा तालुक्यामध्ये आज पहिल्यांदाच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून कांबळे सांबळे सारख्या युवकाला जिल्हा परिषद सदस्य पदासाठी या ठिकाणी उमेदवारी मिळालेली हा 70 वर्षातला पहिला इतिहास आहे। अनेक राजकीय विश्लेषकांना देखील ह्या गोष्टीचा धक्का बसेल ही वस्तुस्थिती आहे। सातारा तालुक्यात आजपर्यंत एकाही पक्षानं अनुसूचित जाती या संवर्गामध्ये पुरुष उमेदवाराला एकदाही उमेदवारी दिलेली नाही। ते काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केलेलं आहे। त्याबद्दल प्रथमतः मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा आणि जिल्ह्याचे प्रमुख प्रांताध्यक्ष शशिकांतजी शिंदे साहेब असतील, नितीन काका असतील, या सर्वांना मी धन्यवाद देतो। कारण पहिल्यांदाच आंबेडकरी विचाराचा एक अनुयायी सातारा जिल्हा परिषदेच्या सभागृहात जाणार आहे याचा मला सार्थ अभिमान आहे। परंतु ज्याचं स्वतःचं घर देखील इथं नाही, ज्याची 4 नातेवाईक सुद्धा ह्या परिसरामध्ये नाहीत, त्यानं मी भूमिपुत्र म्हणणं म्हणजे हा बालिशपणा आहे। याचं कारणच असं आहे की इथली संविधानिक लोकशाही उद्ध्वस्त करण्यासाठी जणू यांची उमेदवारी आहे। ह्या उमेदवारीमुळं ज्या पद्धतीनं या मतदारसंघामध्ये देवाणघेवाण चालू आहे, या मतदारसंघामध्ये असणारं मेडिकल कॉलेजचा असणारा भाग अनेक वेळा अनेक लोकांनी या ठिकाणी मांडलेला आहे। अशा गोष्टींसाठी ही उमेदवारी आहे। मात्र समोरचे जे उमेदवार आहेत त्यांची भविष्यामधली स्वप्न खूप मोठी आहेत आणि ती हास्यास्पद आहेत। आज मला निवडून द्या, 2029चा या मतदारसंघातला आमदार मीच आहे, अशा पद्धतीच्या वल्गना करणे म्हणजे हा बालिशपणा झाला। कारण जवळपास 8000 मतदान इथल्या अनुसूचित जाती जमातीचं या मतदारसंघामध्ये असताना इथल्या सर्व लोकांना खोळ्यात काढण्याचा जो धंदा चालू आहे, तो धंदा फक्त अशीच लोक करू शकतात। कामेच्या बाबतीत बोलायचं झालं तर ज्या वेळेला मी आत्ता सांगितलं की पहिल्यांदाच सातारा तालुक्यात ही उमेदवारी मिळते, आंबेडकरी समाजातला माणूस ज्यानं बाबासाहेब वाचलाय, बाबासाहेब जगलाय, तो का म्हणून विचारतो आणि त्या का मधला पहिलंच कामेच्या नावातलं काय आहे, त्यामुळे तो का म्हणून विचारणार आहे आणि तो नको होता म्हणून आज त्याच्या विरुद्ध अनेक ताकदी पाठीमागे लावून कामेशचा पराभव करण्यासाठी जणू यांनी विडाच उचललाय। परंतु इथल्या जनतेनं इथली निवडणूक हातात घेतलेली आहे। मग ग्रामीण भागातला मोहली असू द्या, महागाव असू द्या, चिंचनेर, बोरखळ, सोनगाव, इथून पूर्ण ग्रामीण भागातून सुद्धा उठाव दिलेला आहे। त्याचं कारण आहे की काही लोक म्हणतात कामेश कॉन्ट्रॅक्टर आहे। कॉन्ट्रॅक्ट ठेकेदारी हा व्यवसायाचा एक भाग आहे। मग कामेश जर ठेकेदार आहे, मी तर म्हणतो कामेश हा ज्या पद्धतीनं कारी जिल्हा परिषद गटामध्ये राजूभाई भोसले या ठिकाणी एक कॉन्ट्रॅक्टर्स आहेत, ते तिथं उभे आहेत। परंतु इथल्या सर्वसामान्य जनतेच्या तोंडातून काही लोकांच्याकडून मी ऐकलं की खेड जिल्हा परिषद गटाचा राजूभाई हा आमचा कामेश आहे। ह्याचं कारण आहे, सगळीच लोक सारखी नसतात। ठेकेदार हा उदरनिर्वाहाचं एक साधन आहे। ज्या पद्धतीनं राजूभाई यांनी कारी मतदारसंघामध्ये ठेकेदारी व्यवसाय असला तरी सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नावरती किंवा त्यांच्याकडे असणारं दातृत्व आहे, ह्या सर्व गोष्टी कामेशमध्ये आहेत।
त्यामुळं आंबेडकरी समाजातला एखादा कार्यकर्ता जर दातृत्वाची खाण त्याच्याकडे असेल, त्याची दानत असेल, तर ह्याच्यात त्याचा गुन्हा काय? त्यामुळं या सर्व गोष्टींचा अवलोकन केलं असता उद्याच्या काळामध्ये येत्या 7 तारखेला कामेश कांबळे हे आजच मी सांगतो की विजयी झालेले आहेत, ह्याच्यात कुठलीही शंका नाही. आणि खेडची जनता, माहुलीगण असेल किंवा खेडगण असेल, खेडगणातून गायकवाड मॅडम असतील, माहुलीगणातून पवार मॅडम असतील आणि कामेश कांबळे यांच्या घड्याळ्या चिन्हात समोरचं बटन दाबून जनता अत्यंत विक्रमी मतानं कामेशला निवडून देतील अशी मी आशा व्यक्त करतो किंवा आपणाला विनंती करतो आणि थांबतो. जय भीम, जय भारत.